मनाशी थोडं बोलायचं हाय, चमचमीत थोडं झणझणीत. नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून तुमचं खमंग ताज्या गरमागरम आणि आपल्या पौष्टिक कार्यक्रमात स्वागत, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आठवणींचं मीठ चवीनुसार. तुमचा रिमोट आता 12 तासांसाठी बाजूला ठेवा म्हणजे ठेवा, कारण आज आपल्या झी मराठीने 12 तास नॉन स्टॉप मनोरंजनाचा घाट घातलेला आहे आणि त्याची सुरुवात होत आहे आपल्या या आम्ही सारे खवय्ये ह्या कार्यक्रमापासून. चला, आजच्या भागामध्ये माझ्या आवडीचा विषय आपण निहाळणार आहोत, पाहणार आहोत, आनंदणार आहोत, मज्जा घेणार आहोत आणि तो विषय म्हणजे नाटक. कारण काय आहे की 22 मार्चला संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवरती झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा रंगणार आहे. त्यामुळे आजच्या भागामध्ये नाटक, नाटकाशी निगडीत गप्पा, नाटकाशी निगडीत खाणं आणि नाटकाशी निगडीत माणसंच या भागामध्ये असणार आहेत. आज स्वयंपाक जरी नसला तरी खवय्येगिरी मात्र 100% होणार आहे, कारण आजचे पाहुणे तसे नाटकी जरी असले तरी खवय्येगिरीमध्ये एक नंबर आहेत. नाटकवाले कलाकार म्हणजे स्वागत तिसऱ्या घंटेशिवाय होऊ शकत नाही. तर रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून स्वागत करूया झी मराठी प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये, आठवणींचं मीठ चवीनुसार. लेखक, दिग्दर्शक आणि नेपथ्याने प्रकाश आणि संगीत सबकुछ संकर्षण कराडे या नाटकात. आणि कलाकार आहेत पर्ण पेठे, शिवराज वायचळ, ऋषिकेश जोशी, अनिता दाते, शुभांगी गोखले. नमस्कार. नमस्कार गोखले मॅडम, नमस्कार. जोशी सर नमस्कार. अरे अनिता नमस्कार. या मनापासून स्वागत. शिवराजी स्वागत. वा वा वा. तुमच्या प्रत्येकाच्या हातात, कुणाच्या हातात पुरचुंडी आहे, कुणाच्या हातात डबे आहेत, हे काय आहे? मी आणलंय गडकरी कट्टाचं, म्हणजे ठाण्याहून अच्छा. भजी आणली आहेत. आमच्या मुंबईमध्ये गडकरी कट्टा म्हणजे गडकरी रंगायतन रंगमंदिराच्या खाली गडकरी कट्टा आहे, तिथली गरम भजी तुम्ही आणली. मग कारण की गडकरीचा प्रयोग लागला की आधी याचा वास भजी. दरवळतो. जोशी बुवा, तुमच्या हातात काय होतं? मी शिवाजी मंदिरच्या खाली हा. जिथं आपण एंट्री करतो तिथंच बाजूला जी गुप्त्याची भेळ आहे ना, हो. ती आणलेली आहे. मी बऱ्याच वेळेला नाटकाच्या प्रयोगात काम करत असतो तरी बऱ्याच वेळेला आधी भेळ खायला म्हणून काम केलेलं आहे. फार छान. अनिता, तुझ्याकडे काय आहे? पार्ल्याचा बाबूचा वडापाव. फार छान. मला ना लग्नात आहेर घेताना एवढा आनंद, तेवढे हे पदार्थ असे घेताना आनंद होतोय. पण तू काय आणलंस त्या डब्यात? मी आली आहे पुण्यावरनं, हो. त्याच्यामुळे पुण्यावरनं जिथे आपण नाटकाची सुरुवात केलेली आहे, भरतनाट्य मंदिर, सगळे कॉलेजमधले विद्यार्थी, इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स तिथे सुरू होतात आणि त्याच्या समोर जे आहे खादाडी नावाचं दुकान, हा. तिकडे एक उत्तम थालीपीठ मिळतं, ते आज धन्यवाद. आणलेलं आहे. वायचळ बुवा, आपण काय आणलंय? मी बोरिवलीला प्रबोधनकारच्या मागे एक अतिउच्च दर्जाची कच्ची दाबेली मिळते, कमाल. ती घेऊन आलेलो आहे. फार छान. डाळिंबाचे दाणे शेंगदाणे घातलेले. हा? शेंगदाणे पण एक्स्ट्रा घातलेले आहे. शेंगदाणे पण आहेत की नाही? वा 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 वा. तुम्ही एवढं घेऊन आलायत म्हटल्यानंतर नटांना जे आवडतं ते आम्ही भाजके शेंगदाणे सहज टाइमपास अरे ठेवलेले वा. आहेत. अरे वा. आणि हे खाता खाता नाटकाच्या गप्पा मारायला फार मजा येते. नाही, म्हणजे एरवी पण Thank you. पीनट्स थोडे मिळतातच. सगळंच जगात देव आहे. वा वा वा. आज आपल्या कार्यक्रमात आलेल्या सगळ्या नाटक धर्मियांचं फार मनापासून स्वागत. शुभांगीताई, ऋषिकेश जोशी, अनिता दाते, पर्ण पेठे, शिवराज वायचळ. आणि निमित्त आहे झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा 2026, ज्याचं प्रक्षेपण 22 तारखेला होणार आहे संध्याकाळी झी मराठीवर. तर आपल्याला सगळ्यांना नामांकन आहे. तुम्हाला आहे, तुम्ही परीक्षिका होतात अनिताजी, तुला नामांकन आहे पर्ण. आणि शुभांगीताई, नाट्य धर्मामधल्या तुम्ही एक सिनियर अभिनेत्री आहात आणि आम्हाला तुम्ही इथे असणं फार आवश्यक वाटलं म्हणून आम्ही तुम्हाला यामंत्रित. कसे आहात तुम्ही सगळे? बरे आहात? अरे मस्त. वा, फार छान. आपण एक काम करूया, आज ह्या घराची ओळख जरा वेगळी आहे. एरवी प्रत्येक ठिकाणाचं नाव वेगळं असतं. इकडे चविष्ट चकाट्या असतात, तिकडे आठवणींचा कट्टा असतो, ती आठवणींची पेटी असते. पण आज अख्खं घरच आठवणींचा कट्टा झालाय. खरंच. कारण नाटक म्हणल्यानंतर गप्पा येतात, गप्पा म्हणलं की किस्से येतात Yes. आणि त्यात आनंद आहे. पण जरा एक घास घेऊया आणि मग सुरू करूया गप्पांना. बरं. तुम्हाला काय खायला आवडेल? घ्या प्लीज. पोटाला मनाशी थोडं बोलायचं हाय, चमचमीत थोडं झणझणीत आता बनवायचं काय, जिभेचे चोचले आता थांबणार नाही. नाटकवाल्यांना चहा हा लागतोच. तसं मी बिन साखरेचा पितो, पण तो गरम असेल तर हा. का मला नकोच. किंवा मी तुम्हाला हे म्हणत होतो जोशी सर की हा गुळाचा चहा आहे. अरे वा बरं. वा. तुमच्या तब्येतीला काही त्रास होणार नाही. प्रेमाने जोडीने पदार्थ बनवत राहू, आठवणींनी नात्यांना जगण्या रंगत देऊ. छान आहे ना? खूप छान आहे. अप्रतिम. नाटकवाले आहात तर नाटकाच्या गप्पा मारूया. या वर्षीच्या झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा 2026चं सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी माझ्यावरती झी मराठीने दिलेली आहे आणि माझ्याबरोबर तरुण पिढीचा अभिनेता, लेखक, दिग्दर्शक शिवराज वायचळ आहे.
तर शिवराज, तुझ्याबरोबर निवेदन करायची संधी मला फार आनंद आहे. वा वा. तूही आजच्या काळातला नाटकवाला मुलगा आहेस आणि रिसेंटली तू महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धांना परीक्षक म्हणून सुद्धा काम पाहिलेस. तर या वर्षीच्या नाट्यगौरवची थीम काय आहे आणि झी नाट्यगौरव तुझ्यासाठी काय? या वर्षीची थीम आपण म्हणजे रिहर्सल करतोच आहे तशी की, आणि आपण बोलतोय की दौऱ्यांची थीम आहे की नाटकानिमित्त आपण अख्खा महाराष्ट्र काय म्हणजे अख्ख्या जगभर आपली नाटकं जातात, तिकडे सगळीकडे म्हणजे कुठल्या कुठल्या देशांमध्ये आपले प्रेक्षक आहेत हे आपल्याला या निमित्ताने कळतं. तर हीच थीम यावर्षी आहे की दौरा ही नाटकाचे दौरे आणि त्यातले घडणारे किस्से ही अख्खी आपल्या नाट्यगौरवची थीम आहे. आणि नाट्यगौरव विषयी एक वेगळीच माझी आठवण अशी आहे की आम्ही एक नाटक केलं होतं, अर्धविरामाच्या आधीची काही टिंब नावाचं एक प्रायोगिक नाटक होतं. अर्धविरामाच्या आधीची काही टिंब नावाचं एक नाटक होतं आणि 3 यंग मुलांचं असं ते नाटक होतं. आणि त्यावेळेला आम्हाला नाट्यगौरवसाठी एक लेखनाचं नॉमिनेशन मिळालं. वा, म्हणजे मी त्यात अभिनय करत होतो, माझा मित्र सूरज पारसनीस, सक्षम कुलकर्णी, आम्ही ती 3 मुलं होतो. आणि लेखनाचं विनीता पिंपळखरेंनी ते नाटक लिहिलं होतं आणि आम्ही ते लेखनाचं नॉमिनेशन मिळालं ह्याच्यावर इतके खुश होतो. आम्हाला असं झालं की बास, काही केलं तरी आपल्याला ह्या सोहळ्याला जायचंय, कारण ते टीव्हीवर पाहिलेलं होतं आणि असं होतं की एकदा आपल्याला चान्स मिळाला पाहिजे की तिथे आपण पोचलो. तर आम्ही पुण्याहून मुंबईला पोहोचलो, आम्हाला खूप उशीर झाला होता आणि मग आम्ही कसे बसे, आम्हाला रिक्षा मिळणार, तर आम्हाला 7 वाजलेत त्या ह्याच्यात आम्ही पळत तिथे पोहोचलो. तेव्हा कळलं की अजून चालू व्हायचंय. तेव्हा आम्ही पोचलो की अरे कॅटेगरी यायची. मग आम्ही थांबलो, आम्हाला बक्षीस काही मिळालं नाही, पण ती आठवण होती की आम्ही ते लाईव्ह पहिल्यांदा झी नाट्यगौरव असं मैदानात पाहिलं होतं. आणि ती आठवण इतकी अशी अजूनही, म्हणजे जेव्हा मला असं विचारलं की या नाट्यगौरवचं अँकरिंग करशील आणि संकर्षणही सोबत आहे, तर मला इतकं भारी वाटलं की हा जो एक प्रवास झाला आणि मध्ये मला प्रायोगिक नाटकांसाठी नॉमिनेशन्स पण 2-3दा मिळाली. तर पुरस्कार मिळाला नाही, कधीतरी मिळेल, पण हे खूप भारी आठवण मला वाटते. पण किती छान आठवण आहे. म्हणजे ज्या इव्हेंटला आपण फक्त पाहता यावं म्हणून धडपडत पोहोचतो, तिथे आपण निवेदन करत असतो. हो, तर काही गोष्टींची रुखरुख राहिलेली बरी असते. मलाही गेली 3 वर्ष 2-3 गोष्टींची रुखरुख आहे. मला लेखक आणि अभिनेता म्हणून नामांकन मिळतं, मी पोडियमवर निवेदन करत असतो आणि बक्षीसच मिळत नाही. तर ते तिथे बक्षीस न घेता येणं हे जरा असं, आता हे कधी मिळणार असं होतं. तर आता यावर्षी पण आहे ना नॉमिनेशन? हो आहे, आणि निवेदनही आहे. तर बघूया नेमकं काय होतंय. तर झी नाट्यगौरव सोहळा तुम्ही यावेळेस परीक्षका म्हणून काम केलं अनिताजी. म्हणजे तू आत्तापर्यंत नाटकात काम करतेच आहेस, मालिकांमध्ये, सिनेमामध्येही काम करतेस, पण परीक्षिका म्हणून नाट्यगौरवकडे कसं पाहिलं? बापरे, खूप अवघड आहे. परीक्षक म्हणून नाट्यगौरवसाठी मला बोलवलं, पण 29 नाटकं प्रायोगिक साठी आलेली होती आणि खूप अवघड होतं निकाल लावणं. आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काही ना काहीतरी नवीन शोधत असतात, करत असतात. त्यामुळे मला तर असं वाटतं की जी 5 नाटकं ज्यांना अधिकाधिक नामांकनं मिळाली, ती सगळीच नाटकं काहीतरी वेगळं आणि नवीन घेऊन आलेली होती आणि त्यातनं एक निवडायचं होतं. तर एक निवडणं याला काही अर्थ नाही आहे, कारण प्रायोगिकच्या बाबतीत ती 5ही नाटकं तितकीच महत्त्वाची असतात. त्यामुळे हा माझा प्रवास अवघड जरी असला तरी खूप छान होता. त्यामुळे मी झीची आभारी आहे की मला परीक्षक म्हणून निवडलं. मला एक लक्षात येते का की नाटकवाले काहीही, आमच्या हातात चिठ्ठी नाही, चपाटी नाही, काही नाही, गप्पा मारायला भेटले की 2-3 तास कसे जातील याचा तुम्हाला पत्ताही लागणार नाही. नाट्यगौरव ही नाटकातल्या लोकांचा सन्मान करणारी एक परंपरा आहे आणि त्याच्यात नामांकन मिळणं हे कितीही प्रवास झाला तरी अभिमानाचं वाटतं आणि आनंदाचं वाटतं. यावर्षी या झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये ऋषिकेश जोशी सरांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बोलविता धनी आणि सर्वोत्कृष्ट लेखक बोलविता धनी अशी दोन्ही नामांकन आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेता मी वर्सेस मी. अरे किती छान. लेखक दिग्दर्शन असं तिन्ही कॅटेगरीमध्ये नामांकन आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर आपण आपल्याला काय समजतो आणि लोक आपल्याला काय समजतात याच्यामधलं अंतर हे बहुतांश पुरस्कार भरून काढतात. अरे वा वा वा.